म्हणजे इंडिया ऑस्ट्रेलिया सिरीज आहे ना, फुल ऑफ एंटरटेनमेंट आहे. नाद करायचं नाही, म्हणजे काही ना काहीतरी किस्से घडतच असतात. आता आपण ट्रॅव्हल्स सिराजचा किस्सा घडला, यशस्वी वैसर स्टारचा किस्सा घडला. असाच एक किस्सा 2008 साली बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये सिरीजमध्ये घडला होता. त्याला आपण मंकी गेट किस्सा म्हणून ओळखला जातो. हरभजन सिंग आणि अँड्रू सायमनच्या ह्याच्यात तो किस्सा झालेला होता. तर तो किस्सा नक्की काय होता ते त्याच्याबद्दल आपण बोलूया. 2008 साली इंडिया बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियात गेलं होतं. तर ती सिडनी टेस्ट होती. त्याच्यात काय झालं, सचिन तेंडुलकर आणि हरभजन सिंगनं एक जबरदस्त पार्टनरशिप करत होती. म्हणजे नवीन बॉल घेतला तो पण त्यांनी जुना केला, म्हणजे आउटच होत नव्हती. पूर्ण फ्रस्ट्रेट करून ठेवलं होतं ऑस्ट्रेलियन टीमला. मग ऑस्ट्रेलियाचं कसं असतं की सगळे सामदाम दंडभेद सगळे वापरतात त्यांनी मॅच जिंकण्यासाठी, काय पण करतात, कुठल्या पण स्तराला जातात. मग हे दोघं काय करायला लागले, ऑस्ट्रेलियन वाले काय करायला लागले, सचिन तेंडुलकर आणि हरभजन सिंगला स्लेजन करायला लागले. मग सचिन तेंडुलकर तरी म्हणत होता हरभजनला, ह्यांच्याकडे लक्ष द्यायचं ना, आपण आपल्या बॅटिंगकडे फोकस करायचा, हे काही पण म्हणू दे. तरी पण हरभजन सिंग पंजाबी माणूस थोडा मग त्यानं काहीतरी बोलला, स्लेजिंग करतात म्हणून तो काहीतरी बोलला सायमनला, की तेरी मा की काहीतरी म्हणला, असं म्हणला. मग त्या ह्याला जो सायमन होता त्याला 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 वाटलं की हा मंकी म्हणला. मग मंकी हा रेसिझमसाठी वर्ड वापरला जातो, त्यामुळे त्याला वाटलं की हा रेसिझम करतोय, म्हणून त्यानं त्याची तक्रार ह्याच्यावर रिकी पॉन्टिंगकडे केली. रिकी पॉन्टिंगनं मॅच रेफरीला त्याची तक्रार केली. मग हा वाद एवढा पेटला होता की कोर्टात पण गेलो होतं. मग हरभजन सिंगला 3 मॅचचा बॅन आणलेला होता तिथनं पुढच्या. मग त्यावेळेचे आपले कॅप्टन अनिल कुंबळे जबरदस्त स्टान्स घेतला त्यांनी, की ते म्हणले की जर आमच्या प्लेअरचा 3 मॅचचा बॅन उठवणार नसणार तुम्ही, तर आम्ही इथनं पुढची सिरीज खेळणार नाही. त्याच्यामुळे तो एक डिसिजन खूप महत्वाचा होता. त्याच्यामुळे आयसीसीने त्याच्यात इंटरफिअर केला. आयसीसी म्हणलं की आम्ही आता तो बॅन उठवत आहोत आणि 50% मॅच फीचा फक्त फाईन लावत आहोत हरभजन सिंगवर. मग जर तसं झालं नसतं, अनिल कुंबळेने एवढा स्टान्स चांगला घेतला नसता, त्याची बाजू घेतली नसती, तर हरभजन सिंगचं करिअर पण संपलं असतं. असा वीरेंद्र सिंग सेहवाग म्हणलाय की हरभजन सिंगचं त्या इन्सिडेंटनुसार करिअर पण संपू शकलं असं, पण अनिल कुंबळेमुळे हरभजन सिंगचं करिअर वाचलं. आणि असा हा मंकी गेट नावाचा इन्सिडेंट ओळखला जातो. थँक्यू.